चला आज आपण मेथीचे पराठे कसे बनवायचे ते पाहूया. तर मेथी मी निवडून घेतली, त्याच्यानंतर धुवून घेतली आणि बारीक कापून घेतली. आता याच्यामध्ये टाकलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ. आता मसाले पण टाकून घ्यायचे. तर हळद, धना पावडर, जिरा पावडर, मिरची पावडर आणि मिरची, लसूण आणि अद्रक ठेचलेलं. मीठ टाकायचं आहे चवीनुसार. तीळ टाकलेलं आहे 1 मोठा चमचा. अर्धा चमचा ओवा टाकायचा आहे, मळून घ्यायचा हातावर. तेल टाकायचं आहे 2 टेबलस्पून. 1 चमचाभर याच्यामध्ये टाकायचे आहे साखर. 2 मोठे चमचे घेतलेला आहे दही. आता हे पीठ चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे. पहिल्यांदा पाणी वापरायचं नाही, अगदी लागलं तरच आपल्याला याच्यात थोडंसं पाणी वापरायचं आहे, पण अगदी थोडंसंच टाकायचं आहे आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपल्याला 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. त्याच्यानंतर परत चांगलं मळून घ्यायचं आहे आणि आपल्या आवडीनुसार गोळे करायचे आहेत आणि पराठे लाटून घ्यायचे आहेत. याला ठेपलेसुद्धा म्हणतात गुजरातीमध्ये. असं पातळ लाटून घ्यायचं आहे. आता तवा गरम करून घेतला आहे आणि याच्यावर आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे. तर भाजताना चांगलं अगदी खरपूस भाजून घ्यायचं आहे. थोडासा भाजायला वेळ लागतो, जास्त गॅस मोठा ठेवू नका. आणि मस्त आपले पराठे तयार झालेले. एवढ्या पिठामध्ये 5 पराठे तयार झालेले आहे. दह्याबरोबर, लोणच्याबरोबर खूप छान लागतात.